नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, जळगाव महानगरपालिकेअंतर्गत विविध रिक्त पदे भरण्याची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ नर्स पुरुष, स्टाफ नर्स महिला व एम-पी-डब्ल्यू पुरुषे या पदांची जागा निघालेली आहे. यामध्ये एकूण जागा किती आहेत? पदांची नावे काय-काय आहेत? शैक्षणिक पात्रता काय आहे? वयाची अट काय आहे? नोकरीचं ठिकाण कोठे-कोठे असेल? किती फी असेल? अर्ज कसा पाठवायचा आहे? ऑफलाईन की ऑनलाईन? त्यानंतर अर्जाची शेवटची तारीख काय आहे? या सर्व गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. तसेच आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती तुम्ही जॉइन करू शकता. जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, ही अशा पद्धतीची जाहिरात आहे. या जाहिरातीमध्ये तुम्हाला बघा आता काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. तर त्या आपण पाहूया. त्याच्यामध्ये एक नंबरला तुम्हाला दिलेला आहे की महानगरपालिका एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण यांचा हा अशा पद्धतीचा जाहिरातीचा क्रम आहे. त्याच्यानंतर आपण पुढे पाहूया. आंतरराष्ट्रीय आरोग्य अभियान NUEH अंतर्गत 15वा वित्त आयोग जळगाव शहर महानगरपालिका जळगाव अंतर्गत खालील पदे करार पद्धतीवर तात्पुरत्या स्वरूपात भरावायचे आहेत. पदांची नावे काय काय आहेत? इथं पदांची नावे दिलेली आहेत मित्रांनो. स्टाफ नर्सिंग मेल, स्टाफ नर्सिंग फिमेल आणि MPW मेल. यांची पदसंख्या जी आहे ती पदसंख्या तुम्हाला इथं दिलेली आहे 3, 18 आणि 24. मानधन एकत्रित दरमहा साधारणतः 20 ते 18 हजार रुपये आहे. आणि किमान शैक्षणिक पात्रता तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुमचं नर्सिंग मेल असेल तर GNM BSc नर्सिंग हे दोन्ही मेल आणि फिमेलला दिलेलं आहे. आणि 12th इन सायन्स पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स ऑफ सेंटिनरी इन्स्पेक्टर कोर्स याच्यासाठी MPW मेल पाहिजे. तर त्यांची पदसंख्या आहे 24. आता त्याच्यामध्ये वयोमर्यादा मित्रांनो काय दिलेली आहे? तर वयोमर्यादा तुम्हाला इथं पाहता येईल की वयोमर्यादा तुम्हाला 38 ते 43 बऱ्यापैकी सर्व पदांसाठी दिलेली आहे त्यांनी, म्हणजे कुठलीही वेगळी वयोमर्यादा स्पेसिफिक ठेवलेली नाहीये. आता अजून याच्यामध्ये काय आहे तर आपण तेही पाहूया. त्याच्यामध्ये जे तुम्हाला कॅटेगरी आहेत तर त्या कॅटेगरी तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. नर्स GNM मेल, त्यामध्ये तुम्हाला SC VJ आणि ओपन याच्यासाठी टोटल वॅकन्सी किती आहेत, जनरलसाठी किती आहेत हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर स्टाफ नर्स GNM फिमेल, तर यांच्यासाठी आपल्याला किती कॅटेगरी दिलेल्या आहेत तर इथे इथे बघू शकता आपण. टोटल वॅकन्सीज आहेत 18, जनरलसाठी आहेत 11, फिमेल 30% आणि एक सर्व्हिसमॅन 2. अशा टोटल ST, SC, VJ, NTB, NTC, OBC, SEBC, EWS आणि ओपन अशा सर्वांना मिळून ह्या कॅटेगरी मेन्शन केलेल्या आहेत. त्याच्यानंतर जी MPW MPW मेलचं जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला एवढ्या कॅटेगरीज दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये इथे तुम्हाला लास्ट जो कॉलम आहे, रो आहे तो लास्टला इथे येतो. त्याच्यामध्ये टोटल व्हॅकन्सीज ज्या आहेत या टोटल वॅकन्सीज तुम्हाला पाहिल्या तर 24 आहेत. जनरलमध्ये पहा, जनरलमध्ये तुम्हाला टोटल 12 आहेत, म्हणजे 12 आहेत. त्यानंतर अजून तुम्हाला ते झालं. शर्ती अटीमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत, तर त्या वाचणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये एक नंबरची जी अट आहे ती खूप महत्वाची आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे पाहूया. तर इथे बघा, वर नमूद पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी 12/8/2024 ते 20/8/2024 शासकीय सुट्टीचे दिवस सोडून सकाळी 11 ते सायंकाळी 3 या कालावधीपर्यंत विविध नमुन्यातील अर्ज व जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक शैक्षणिक अर्हताचे अतिरिक्त शैक्षणिक अर्हता अनुभवाचे कागदपत्र बाय हँड पोस्ट फीड कुरिअर बंद लिफाफ्यामध्ये टाकून वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहू नगर, जळगाव, पिन कोड आहे 425-001 या ठिकाणी सादर करावी. पोस्टाने अथवा कुरिअरने दिरंगाई झाल्यास याला कार्यालय जबाबदार राहणार नाही. शक्यतो जेवढ्या लवकर आणि जेवढ्या आधी पाठवता येतील तेवढ्या आधी पाठवा. अजून तुम्हाला काय दिलेलं आहे तर इथे तुम्हाला विवरण दिलेलं आहे त्यांनी. इथं विवरणामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामध्ये स्टाफ नर्स पुरुष, स्टाफ नर्स महिला, MPW या पदाकरिता खालीलप्रमाणे गुणांकन पद्धतीनुसार निवड करण्यात येईल. तर या पद्धतीची गुणांक पद्धत असणार आहे. तर ही तुम्ही पाहून घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर अजून तुम्हाला इथं काय दिलेलं आहे तर इथे बघा, इथे तुम्हाला,
14 नंबरचा ऑप्शन खूप महत्वाचा आहे, ज्याच्यावर कोणाचं लक्ष जाणार नाही म्हणून मी हायलाइट करून सांगतो. वरील नमूद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही. तसेच या पदासाठी शासनाचे सेवा नियम लागू राहणार नाहीत. म्हणजे हे थोडक्यात कंत्राटी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचं हे पद आहे. त्यानंतर तुम्हाला अजून काय दिलेलं आहे? समजा इथं अजून एक तुम्हाला महत्वाची बाब दिलेली आहे 19 मध्ये, की अर्जदारांनी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन किंवा राजकीय दबाव तंत्र इत्यादी वगैरे केल्यास, शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर दबाव तंत्र व गैरवर्तन केल्यास त्याचा अर्ज रद्द करण्यात येईल. याची नोंद घ्यावी व त्याला निवड प्रक्रियेतून बाहेर काढण्यात येईल, बाद करण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला अजून एक महत्वाची बाब तुम्हाला इथं 20 नंबरच्या याच्यामध्ये दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी काय सांगितलंय, की अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल आयडी अचूक नोंदवावा, बरोबर नोंदवावा. तसेच भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील अशी दक्षता घ्यावी. तसेच पद भरतीविषयी वेळोवेळी सूचना पद्धती पद भरतीबाबत पात्र अपात्र ठरवणाऱ्या उमेदवारांची यादी ही जी वेबसाईट दिलेली त्या वेबसाईटवर तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येईल. मग ही जी वेबसाईट आहे मित्रांनो, ही वेबसाईट खूप महत्वाची आहे. त्या वेबसाईटवर तुमची लक्ष राहिलं पाहिजे, की वेळोवेळी संकेतस्थळावर भेट देण्याची जबाबदारी तुमची राहील, असं क्लिअर क्लिअर त्यांनी सांगितलेलं आहे. अर्जाचा नमुना तुम्हाला आता खाली दिलेला आहे मित्रांनो. आता सगळ्यात महत्वाचं अर्जाच्या नमुन्याच्या आधी येतं ती म्हणजे फी. तर इथे बघा, इथे तुम्हाला दिलेलं आहे सदरचा अर्ज रद्द करणे. एकच मिनिट. इथे तुम्हाला दिलेलं आहे 29 नंबरला, ते आपण वाचूया. की उमेदवार अर्ज व सर्व कागदपत्रे जोडून लिफाफ्यात बंद करून लिफाफ्यावर प्रवर्ग टाकून कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे ते त्यावर लिहावे. सदर अर्ज बाय हँड पोस्ट, स्पीड पोस्ट, कुरिअरनेच पाठवावे. उमेदवार केवळ एकाच पदासाठी तसेच एकाच प्रवर्गासाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराने विविध पदांसाठी केलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, याची दक्षता घेऊनच अर्ज सादर करावा. विविध पदांसाठी आलेल्या उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात येतील, त्याबाबत सदर उमेदवारांना कोणतीही सूचना देण्यात येणार नाही. अर्जामध्ये नमूद केल्याप्रमाणे कागदपत्रे ही पूर्ण असावी. पूर्ण असल्यास अपूर्ण असल्यास त्याबाबत त्याला कोणतीही सूचना न देता तो अर्ज रद्द करण्यात येईल. खुल्या वर्गासाठी उमेदवारांनी 500 रुपये तसेच मागास वर्ग प्रवर्गासाठी उमेदवारांनी 350 रुपये रकमेचा राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जळगावच्या नावाने अर्जासोबत सादर करावा. हे तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे डीडी द्यायचा आहे, म्हणजे ऑनलाईन फी किंवा कॅश मध्ये फी भरायची होती तर ती न भरता ही तुम्हाला ऑनलाईन सॉरी डीडी काढून तो तुम्हाला बाय पोस्ट त्या कागदपत्रांबरोबर पाठवायचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला जे लिफाफा पाठवायचा तर त्या लिफाफ्यावर हा मजकूर लिहायचा आहे. त्याच्यावर पदाचे नाव जाहिरातीत दिल्याप्रमाणे, कोणता प्रवर्ग आहे तो, त्याच्यानंतर कोणाला पाठवतं तर हे ज्यांना पाठवते त्यांचं आहे, आणि प्रेक्षक म्हणून आपलं नाव. याच्यामध्ये आपल्या नावामध्ये उमेदवाराचे नाव, संपूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर या गोष्टी महत्वाच्या आहेत. अशा पद्धतीचा फॉर्म आहे नॅशनल अर्बन हेल्थ मिशन जळगाव म्युन्सिपल कॉर्पोरेशन. 1 नंबरला तुम्हाला इथं तुमचा पासपोर्ट साईज फोटो लावायचा मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाची इथली जी टीप आहे ती वाचा. ॲज फिल्ड इन द फॉर्म ॲज मॅन्डेटरी टू बी फिल्ड. ऑल field in the form are mandatory to be filled. Any incomplete form submit will be treated as a rejected. म्हणजे जर फॉर्म मधल्या काही गोष्टी जर तुम्ही वगळल्या, व्यवस्थित भरला नाही तर तो फॉर्म तुमचा पूर्णपणे रद्द करण्यात येईल, रिजेक्ट करण्यात येईल. 1 नंबरला तुम्हाला दिलेले एक्झॅक्ट नेम ऑफ पोझिशन अप्लाइड फॉर कॅटेगरी. कुठल्या कॅटेगरीतनं कुठल्या पोझिशनसाठी तुम्ही अप्लाय करताय ती कॅटेगरी आणि पोझिशन टाकायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 2 नंबरला दिले मित्रांनो ते म्हणजे तुमचं पूर्ण नाव. त्याच्यानंतर जर तुम्ही मॅरिड असाल, लेडीज असेल मॅरिड, तर हजबंडचं नाव. अनमॅरिड मुलगा किंवा मुलगी असेल तर वडिलांचं नाव तिथं जोडायचंय. इथं डेट ऑफ बर्थ दिलेली आहे मित्रांनो. इथं डेट ऑफ बर्थ टाकायची तुमची, तुमचा ब्लड ग्रुप असेल तो, तुमचं जेंडर टाकायचंय मेल फिमेल. त्यानंतर मॅरिडल स्टेटस, मॅरिड अनमॅरिड. HNM मध्ये पहिलं काम केलेलं आहे का त्याच्याबद्दल येस नो. तुमची जी काय नॅशनॅलिटी असेल ती, तुमची कॅटेगरी, रिलीजन आणि एज ॲज ऑन ॲडव्हर्टाईज, म्हणजे ज्या दिवशी ॲडव्हर्टाईज झाली त्या दिवशीचं तुमचं वय. त्याच्यानंतर ऍड्रेसमध्ये तुम्हाला 2 प्रकार दिलेले आहेत मित्रांनो. इथं करस्पॉन्डन्स प्रेझेंट ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस. दोन्ही सेम असतील तर दोन्ही सेम टाका, दोन्ही वेगळे असतील तर दोन्ही वेगळे टाका. त्याच्यामध्ये तुमचं स्टेट, पिनकोड, कॉन्टॅक्ट नंबर या 3-4 गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत, त्या महत्वाच्या आहेत, त्या टाका सेम ॲज इट इज शेजारी. ईमेल आयडी जो तुमचा चालू असतो तो, एखाद्याकडे 2 मेल आयडी असतील तर दुसराही मेल आयडी टाकायला विसरू नका. इथं महत्वाचा भाग येतो तो म्हणजे लँग्वेज. लँग्वेज मध्ये तुम्हाला येस आणि नो लिहायचं आहे. इथे बघा त्यांनी वाय आणि एन दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुमचा
इंग्लिश, हिंदी आणि मराठी अशा 3 टाईपचं तुमचं जे लँग्वेज आहे ते तुम्हाला माहिती आहे का? येस माहिती असेल तर येस म्हणून लिहायचं आहे. माहीत नसेल तर नो म्हणून लिहायचं आहे. आणि इथं जो ऑदर म्हणून ऑप्शन दिलेला आहे ना, तर ऑदरमध्ये जर तुम्हाला इंग्लिश, मराठी आणि हिंदी सोडून जर अजून कुठली भाषा येत असेल, तर ती तुम्हाला या बॉक्समध्ये लिहायची आहे. येस, नो करायचं नाहीये. त्याच्यानंतर कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी, त्याच्यामध्ये कॉम्प्युटर बद्दलचं तुमचं काय नॉलेज असणार आहे ते. अकॅडमिक प्रोफेशनल एज्युकेशन समरी, म्हणजे तुमचं जे काय अकॅडमिक एज्युकेशन असणार आहे ना, त्या अकॅडमिक एज्युकेशन बद्दल तुम्हाला याच्यामध्ये माहिती द्यायची आहे. 1 नंबरचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये केव्हापासून, 2 नंबरच्या बॉक्समध्ये केव्हापर्यंत तुमचं शिक्षण चालू होतं, कुठली डिग्री होती, डिप्लोमा होता, कोणतं इन्स्टिट्यूट होतं, त्यानंतर कुठल्या सब्जेक्टमध्ये स्पेशलायझेशन होतं, त्यानंतर फायनल इयरला तुमचे मार्क पडलेले कितीपैकी आणि पर्सेंटेज. या सर्व गोष्टी या बॉक्समध्ये तुम्हाला भरायच्या आहेत मित्रांनो. त्यानंतर खाली येऊया. खाली आल्यानंतर तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स आणि समरी विचारली आहे. त्याच्यामध्ये तुमचा सिरियल नंबर आहे याच्यामध्ये. सिरियल नंबर तुमचा जो काय असेल तो. कारण सिरियल नंबर शिवाय म्हणजे किती कुठे कुठे तुम्ही जॉब केला सिरियल नंबरवरून कळतं. फ्रॉम म्हणजे केव्हापासून, टू म्हणजे कुठपर्यंत. तर डेट, मंथ आणि इयर या तिन्ही गोष्टी टाकायच्या आहेत. कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये होता, त्या ऑर्गनायझेशनचं नाव, डेझिग्नेशन काय होतं आणि रिस्पॉन्सिबिलिटीज काय होत्या. कमीत कमी 30 आणि जास्तीत जास्त 50 शब्दामध्ये लिहायचं. अशा पद्धतीचा हा बॉक्स आहे. हा बॉक्स तुम्ही फिल करा. त्यानंतर तुम्हाला इथं टोटल एक्सपिरियन्स मेन्शन करायचा आहे. कुठली इंटर्नशिप केली असेल तर ती इथे टाका. त्यानंतर डिक्लरेशन मध्ये नाव, प्लेस, डेट आणि तुमची सिग्नेचर या गोष्टी तुम्हाला टाकायच्या आहेत डिक्लरेशन मध्ये. अशा पद्धतीचा हा अर्ज होता. हा इंग्लिश मधला अर्ज फक्त मुलांसाठी होता. विद्यार्थी म्हणजे मुलं म्हणजे मुली आणि मुलं दोघांसाठी होता. आता हा जो खाली प्रतिज्ञापत्र आहे, हे प्रतिज्ञापत्र पालकांसाठी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पाल्याची माहिती भरायची आहे, तुमची माहिती भरायची आहे. कुठल्या ठिकाणावरून तुम्ही अर्ज लिहिलाय किंवा कुठल्या ठिकाणावरून तुम्ही अर्जाला हे करताय, तर ते तिथं सिलेक्ट करायचंय. तुमची सही आणि नाव द्यायचंय आणि हा इथं अर्ज संपतोय. तर मित्रांनो, हे दोन्ही हार्ड कॉपी घ्या. ह्या दोन्ही हार्ड कॉपी तुम्हाला तिथं सबमिट करायच्यात. त्याच्याशिवाय पुढची प्रोसेस होणार नाहीये. तर जेवढ्या लवकर आणि जेवढ्या फास्ट तुम्हाला करता येईल तेवढ्या फास्ट करा. अशा पद्धतीचा हा ऍप्लिकेशन फॉर्म होता. अशा पद्धतीची संपूर्ण अशी व्हिडिओ होती. तर जास्तीत जास्त तुमच्या मेडिकलच्या मित्रांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना या गोष्टीचा फायदा घेता येईल. त्याच्याबरोबरच मित्रांनो, माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.